प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून भावाने वडिलांच्या मदतीने बहिणीसह भाऊजींची गोळ्या झाडून हत्या केली। इतकंच नाही तर त्याने 1.5 वर्षाच्या भाचीचा देखील खून केला। हत्येनंतर दोघेही फरार आहेत। अंगावर काटा आणणारी ही घटना बिहारच्या नवगछिया जिल्ह्यातील नवतोलिया गावात आहे। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। चंदन कुमार वय वर्ष 40, चंदा कुमारी वय वर्ष 28 आणि रोशनी कुमारी वय वर्ष 1.5 अशी हत्या झालेल्या व्यक्तींची नावे आहेत। तर प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग अशी आरोपी बाप लेकांची नावे आहेत। सध्या दोघेही फरार असून पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी वेगवेगळी पथके रवाना केली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार नवतोली या गावात राहणाऱ्या चंदा देवीचे आपल्याच गावातील चंदन कुमार या तरुणासोबत प्रेमसंबंध जुळले होते। 2021 मध्ये दोघांनीही पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता। लग्नानंतर दोघांना एक गोंडस मुलगी देखील झाली होती।